रामराम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण आहे सध्या आता शेतामध्ये आणि मित्रांनो आपण घेऊन चाललेलो आपल्या बकऱ्या. जय महाराष्ट्र. मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण जाणार आहे आता 0 मिनिटामध्ये शेताकडे. आणि मित्रांनो, आपण आज घेऊन चाललेल्या बकऱ्या आणि ही आपली ढाल तलवार म्हणजे डाला आणि कुराड, म्हणजे यांना आपण छाटछूट करू शकतो. आणि डाल्यानं आपण बकऱ्याला पाणी पाण्यासाठी घेतलेलं आहे. मित्रांनो, आज 15 ऑक्टोबर म्हणजेच आज आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती, म्हणजे आज त्यांचा जन्म झालेला आहे. तुम्ही सर्वांनी पुऱ्या जगावेगळा जो इतिहास आहे म्हणजे मिसाईल मॅन यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त विनम्र अभिवादन. मित्रांनो, मराठी शाळेमध्ये आपल्याला एक आता सध्याचा म्हणजे काही मिनटापूर्वी आपण काही पिक्चर तिथे क्लिक केली, तिथं आपण उपस्थित होतो, पण तिथं मी काही कारणास्तव व्हिडिओ घेऊ शकलो नाही. तर चला त्या पिक्चर्स तुम्हाला दाखवून देतो 0 मिनिटात. 1 2 3 4. चला तर आता डायरेक्ट भेटू आपण तुम्हाला शेतामध्ये बकऱ्या घेऊन गेल्यावर. चलो, हे आमचे आज शूटर, आज नवीन शूटर आलेला आहे आरोश नावाचा, कृष्णा आणि वैभव आणि आपले गँगस्टर्स. हे राहा. चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता शेतात गेल्यावर. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. तर नमस्कार मंडळी, आपण आता आणलेल्या आहे शेतामध्ये बकऱ्या आणि मेंढ्या. बघू शकता तुम्ही मेंढ्या, आपल्या मेंढ्या शेड्या. आणि मित्रांनो, चला पहिले सगळ्या मेंढ्या जाऊ द्या शेतामध्ये. आता सीताराम. सोयाबीनचं वावर आता मिळालेला आपल्याला एक, ते वावर आता आपल्याला मित्रांनो चारायचं आहे. बघू शकता तुम्ही. राम राम. तिकडे जाऊ देणं पडतील नाही, काऊन की तिकडे उचलेलं राहिलं. आमचे अधिकारी साहेब तिकडे उभे आहे. नमस्कार अधिकारी साहेब. नमस्कार. ये क्या डब्बा सा लेकर मेरी वीडियो बनाता रहता है. अभी इसको कोई रिएक्शन नहीं दूंगा वरना वीडियो इसकी वायरल ना हो जाए. आज मुन्ना शेतचं वावर सुरू आहे ना. बरं बरं, चालल्या पाय देऊन. आमचे अर्धे शूटर आहे गंजीवर. तिकडे ते उचल्याचं राहिलं मित्रांनो, त्यासाठी त्या आता पहिले इकडे चारून घेणार आहे, मग नंतर जाऊ तिकडे. लेकिन 1 सेकंड. सीतारा कांदा उभो शेट. आमचा तो उडान टप्पू चालला तिकडून, ते पाहून घ्या. नुसता कोपऱ्या कपड्याने हिंडते तो. आता काय म्हणणार भाऊ आता पहिले. मित्रांनो, आमचे अक्षय भाऊ पण दिसलेले आहे आम्हाला आता गंजीवर. जय भोले. जय भोले. चला दाबा चांगली. टेक्नॉलॉजी मधु बोले सिस्टम पार देंगे. वा वा दाजी आबा सगळेच येतात त्यामध्ये. तिकडे उचल्याचा राहिला मित्रांनो, म्हणून आता आपल्याला ते तिकडे जाऊ देणे. पहिले बकऱ्या पहिले येतात इथं मध्ये घालणार. इकडे बघू शकतो मी सोयाबीनच्या डांगा खूप आहे. आणि मग आता सर्व गेला नाही ना, डायरेक्ट बकऱ्या जनावर तरू दिले. चला भेटू तुम्हाला नंतर. पाहून घ्या गड्याचे पुरं कोलगेट आहे, हे पुरं कोलगेट इटायचं पीठ. रोम रोम मित्रांनो, आपण आलेलो आता विहिरीवर. बघू शकता तुम्ही विहिरीला पाणी पाहून घ्या. सीताराम. फक्त 5च फरमे. सीताराम 5 फरम्यावर एका 2 खपक्यामध्ये तर पाणी वर. हे पाणी घेऊन जाणार मित्रांनो दिले आता बकऱ्यावालेले. चला भेटू तिकडे गंजीवर. अच्छा, ताबडतोब उचलणं चालू आणि ताबडतोब जमा केलं भाऊ, काऊन की वातावरण आज खराब झालेलं आहे. मित्रांनो, शेतकरी हवालदिल झालेला आहे पूर्ण. कारण की हे जे शेतकऱ्याचं जे सोनं आहे, हे शेतकऱ्याचं सोनंच आहे, पण 10 वर्ष झाले याले 3000 रुपये भाव आहे. विषय म्हणजे 10 वर्ष झाले याले 3000च्या वर भाव बी नाही. हे पाहून घ्या. आणि हे आमचे कट्टर शेतकरी बी आहे ना, आमचे अधिकारी बी आहे. कांदे फेकून देणं पडून राहिले, कांद्याला काही भाव नाही. हा सांगा ना.
आता नाशिक कांदे पात काढणं सुरू आहे. 10 रुपये किलो कोणी घेत नाही. मग शेतकऱ्यांना काय करा, आत्महत्या करा. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. आणि मग आखरी पाडी काय असते, आमची दिवाळी साजरी याच्या भरसावर होते. याला 3000 रुपये भाव आहे. काय करताना तर सांगा. ते पटवून आमची दिवाळी आता याच्या भरसावर होते. आणि हे जर पाण्यामध्ये वाया गेलं मग मातीच खाणं आहे ना. मग आमची दिवाळी बी नाही, काहीच नाही. मग करता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे आत्महत्येचा शेतकरी आहे. म्हणजे विषय म्हणजे त्याच्या मालाला भाव नाही, त्याच्या पिकाची नुकसान होते, नुकसान भरपाई नसते. नुकसान भरपाई आली तर आली किती येते, जेवढा त्याच्या औषधीचा एका फवारणीचा खर्च असते 3000 रुपये तेवढी त्याले म्हणजे ते नुकसान भरपाई येते. मग काय करा. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. बेकार काम नाही, काम आहे नाही. आमचे शूटरले बिना पाणी प्यायसाठी अडलो कानाल तर पाणी प्यायची निंजा टेक्निक पाहून घ्या. सीताराम काय करसान. अजून डोंगर दिसते पण मध्ये दिसते, पण तुम्हाला दिसणार नाही. अजून पाहून घ्या. कैमरामैन जल्दी फोकस करो. तो एक गंज तिकडे राहिला अशी ना आमच्या गाड्यानं. तो एक गंज घेऊन आला. बकऱ्यानं मेंढ्या शिद्या लावून दिला तिकडे. हे बा आता ज्या शेतकऱ्यांनी समजा आम्हाला बकऱ्यामध्ये वावरामध्ये शेड्या घाललेल्या, हे असं त्याची मदत करू लागणं पडते थोडीफार. चला भेटतो तुम्हाला. जय सियाराम. राम राम भाइयों, आप देख सकते हैं सुपर नेचर नज़ारा और हम चढ़ चुके हैं अभी पेड़ पर. देख सकते हैं आप, अपना एक शूटर अभी नीचे है, वो देख सकते हैं तुम. आरो नाम है उसका. और वो जो मेंढा है वो मेंढा अभी भेजना चालू है बाड़ी पे पानी पीने के वास्ते. देख सकते हैं हमारा एक शूटर पानी पीने के लिए भेज रहा है अभी, वैभव नाम का. मराठी में सुनने के लिए एक दबा आहे. मित्रांनो, आपण आता मेंढ्या चारलेल्या आहे आणि बघू शकता तुम्ही बकऱ्या पण शेळ्या पण सेम कंडिशन विथ रॉंग नेम. तुम्ही म्हणसाल की जमीन कमी पडली होती का. हा, जमीन कमी पडली होती म्हणून येल्या झाडाच्या वर. बघू शकता तुम्ही आपण आहे झाडावर सध्या उभे. आणि दिस इज नॅचरल ब्युटी. आपला शूटर ते पाहून घेऊ शकता तुम्ही. आपला शूटर आलेला आहे. आपला शूटर पण आता वर येणार आहे 0 मिनिटामध्ये. खूप उंच झाडावर आपण चढलेलो आहे. बघू शकता तुम्ही 120-300च्या स्पीडनं आपला शूटर तिकडे आलेला आहे. बघू शकता. स्पायडरमॅन आपण आता इथं आलेला आहे. बघू शकता नॅचरल व्ह्यू आपण इथून घेतलेला आहे. चलो मिलते हैं आगे. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. दिस इज अ गॅस सिस्टम. बकरी फुगारली भाऊ. हे आमचे वैभव डॉक्टर. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. A few moments later. दिस इज अ गॅस सिस्टम. गॅस जायसाठी असते मित्रांनो ते जुगाड. मग काय म्हणणार तू आरुष. या गोष्टी एकच गाणं वाजलं पाहिजे की बोलत जय मरला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. संध्याकाळचे वाजलेले आहे 5. मित्रांनो आपलं शेत आता पूर्ण झालेलं आहे. उचलून सोयाबीन बघू शकता तुम्ही. आणि हे आपले अण्णा मागच्या वर्षीच आहे. अण्णाला तुम्ही ओळखत असता, मागच्या व्हिडिओमध्ये आहे अण्णा. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. राम 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 राम. चला बकऱ्या चारणं झाल्या आता. मेंढ्या शेळ्या सगळ्या लावून दिल्या इकडे जारी. बघू शकता तुम्ही पूर्ण वावर आता उचलणं झालेला आहे. फक्त तो कोपरा तेवढा राहिला. तो कोपरा आता तेवढा उचलणं झाला आहे. आता उठायचं नाही म्हणजे अडून ते चालले जातील गँग आता. पुरा 7 एकर वावर सोंगून उचलून दिलं भाऊ. झुकेंगानी आहे ते डायरेक्ट झुकेंगानी. सीताराम काम आहे. 7 एकर वावर सोंगून उचलून ओके. आणि जण किती आहे ते फक्त 9 जण. बकऱ्या लागल्या पुऱ्या जारी. मग अण्णा काय म्हणता.
काही नाही बा शांतता. शांतता. आता भरभरात देऊन तरलो तुम्ही काढून घ्या हे सगळं. अजून 2 दिवस. अजून 2 दिवस मग येता का हरभरा स्प्रिंकलरवर लावून हो आता जसं होईल तसं. की नळ्यावर लावता. मी स्पीकर बोट बर. अजून 1-1.5 घंटा आपल्याला इथं बघायचा नाही. मग निघले सीताराम डायरेक्ट 0 मिनिटांनी 120-300 स्पीडने डायरेक्ट घरी. उघडे जांभळे चालत नाही का? कुठे हिंडता रे बा तिकडे ये. जाम आहे तिथे मस्त भोकाले लाल जाम. कुडी लाल लाल. बरं चला मग 0 मिनिटामध्ये. मी कुडी म्हणता शूटर आता पाहू तिकडे चक्कर मारून येऊ. काय हो? चलो. संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि मित्रांनो आपण निघलेलो आता घराकडे. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. तर रामराम मंडळी, भेटू तुम्हाला उद्याच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि 0 मिनिटामध्ये फॉलो करून टाका. जय श्री महाकाल. रामराम सीताराम. मित्रांनो आपण घरी जात असताना आपल्याला बघू शकता इथं साप दिसलेला आहे. आमच्या गड्यान दिली तिला पिठाला होती हा. चला धमना म्हणे जो ते सीधा तिच्या उरावर गेला पकडायला दिले. बरं आहे बेकार काम आहे. अरे पोरे भले अवधी आहे ना आमचे हे बेकार. चला हे होतं तुमच्यासाठी आजच्या दिवसासाठी बोनस. चलो हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स.